नाही म्हणजे नाही. मी तुला सांगितले मला नाही इंटरेस्ट आहे पार्टीमध्ये वगैरे. माझा स्पष्ट नकार आहे. अगं पण प्रॉब्लेम काय आहे? तूच विचारतोयस. तू बघत नाहीयेस का घरात काय चाललेलं आहे ते? तेव्हा तुला पार्टी करायची? माझी इच्छा नाही पार्टी वगैरे करायची अजिबात. आई घरात एवढ्या सगळ्या गोष्टी चालत म्हणून तर म्हणतोय मी. मला सांग किती दिवस झाले आपण असे शांत बसलोय, गप्पा मारल्यात, आपण एन्जॉय केलंय, कुठेतरी बाहेर फिरायला गेलोय. कळतंय मला, बरोबर आहे तुझं, पटतंय, पण नको. पण आहेच आई, कंपनीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहेत, घरात पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहेत. हा, काही गोष्टी घडतायत पण त्या आपल्या हातात नाही आहेत. कदाचित आयुष्यभर पण त्या तशाच घडत राहतील. काय करायचं आई, आपण असंच राहायचं? आनंदात राहायचंच नाहीये का? आई प्लीज, पूल पार्टी करूयात ना, एन्जॉय करूयात, सगळ्या गोष्टी विसरून जाऊयात मागच्या. ठीक आहे, कधी करायची तुला ही पूल पार्टी? हे काय तयारी सुरूच आहे. अच्छा, म्हणजे तुझ्या डोक्यात ही चक्र आधीपासून चालतायत, मला विचारणं फक्त फॉर्मॅलिटी आहे. हा नाही, पूल पार्टी कर. छान केलं रे सगळं. मी बघितलंच नाही. बबलू हे काय आहे? हे असं काय आहे? हे असं खेळणार असशील ना तर तुझ्यापेक्षा मी भिंतीची खेळेन. वाटतं प्रोफेशनल प्लेयर. तुझ्या ओव्हर कॉन्फिडन्स मुळे ना सावलीवरून तुझी विकेट काढली. अरे तुझ्यापेक्षा ना पप्पा चांगले खेळतात. म्युझिक इंडस्ट्रीमध्ये नवीन व्हेंचर सुरू करायला आहे. बालिशपणा जात नाहीये ह्याचा. त्यांनी म्हणे खूप रिसर्च वगैरे केलाय, प्रपोजल सुद्धा सबमिट केलंय. मी खरं सांगू का, या जनरेशन वरती मला विश्वास नाही. बोलतात खूप, करत काहीच नाही. तो रिपोर्ट बघितलास का तू आई? कुठेतरी कट कॉपी पेस्ट करून आणलाय. रिअली? काही अर्थ नाही येते. नाही, पण मला असं वाटतं की एक वेगळं परसेप्शन पण आहे. तर त्याला जर ते आवडत असेल तर त्याला आपण करू द्यायला हवं ते. हा, आणि आपल्याला पण माहिती ना, आपण पण कधी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये एंटर केलेलंच नाही. शेवटी जिद्द महत्वाची. नाही, आणि दादा कसं आहे की त्याला प्रॉपर गायडन्सची गरज आहे. ती जर मिळालं ना तर तो सिरियसली काम करेल. नाही, तुमचं अगदी बरोबर आहे, नाही असं नाही, पण हे क्षेत्र आपल्यासाठी खूप नवीन आहे. आपला काही रिसर्च नाही आहे त्यावर, आणि मला असं वाटतं की प्युअर बिझनेस असं नाही बघू शकत ह्याच्याकडे. त्यात क्रिएटिव्हिटीची गरज आहे, हो की नाही? आणि मला नाही वाटत सोहम तेवढा मॅच्युअर्ड आहे. सो बघूया, नीट विचार करूया आणि मग काय तर निर्णय घेऊया. ऍब्सोल्युटली अग्री विथ आई. मग मॅच्युरिटी बघा, मॅच्युरिटी. मंद विस्तवावर शेकायचं बस. जमेल तुला, खूप सोपं आहे. अमृता मॅडम, तुम्हाला तिलोत्तम मॅडमने बोलवलंय. आलेच. पण वहिनी, मी तिची कामं बघते जरा, तू कर, सोपं आहे, जमेल तुला. हा, पण वहिनी याचं काय झालं सावली? सारंग सर, मला हे जमतच नाहीये. म्हणजे अमृता वहिनी आता सांगून गेल्या, पण मला कळलंच नाही काय करायचंय. मी दाखवतो. देते. सावली, आपण क्रिकेट मॅच जिंकलो तुझ्यामुळे. थँक्यू. आणि चुकून मी तुला आनंदाच्या भरात मिठी मारली, त्याबद्दल सॉरी. मनात काही नव्हतं माझ्या. मिसअंडरस्टँडिंग करू नको घेऊ प्लीज. सॉरी.
ऐश्वर्या कुठे अडकलीस? नील, तुला नाही वाटत ती मुलगी सारंगच्या जरा जास्तच जवळ येते? तू अजून त्याच विचारात आहेस? आता गोष्टी तिच्या चौतीभोवती फिरतायत म्हटल्यानंतर तिचाच विचार येईल ना. तर वाटतंय ना जे चाललंय ते चांगलं चाललंय. आय मीन दोघं एकमेकांच्या जवळ येत आहेत तर येऊ दे ना. मला काय वाटतं माहितीये का, त्यांच्यात एक बॉन्ड निर्माण झाला पाहिजे आणि त्यातून एक नातं निर्माण व्हायला पाहिजे. सगळं छान व्हायला पाहिजे त्या दोघांच्या आयुष्यात. हो, हे तू बोलतोयस? हे सगळं मॉम समोर बोलून दाखव. हे बघ ऐश्वर्या, तू काय विचार करतेस मला काहीच माहित नाही, पण सगळं छान व्हावं, चांगलं व्हावं हेच मला वाटतं. आणि जगन्नाथनी सांगितल्याप्रमाणे सावलीला जर बाळ झालं सगळ्यात खुश आई होईल. आई तिचे सगळे रागरुसवे बाजूला ठेवून त्या मुलीला ऍक्सेप्ट करेल. ऐश्वर्या, नाही म्हणजे मला असं वाटतं की तू आईची एवढी काळजी करतेस तर तू का नाही चान्स घेत प्रेग्नेन्सीचा? मी काय? मी नाही घेऊ शकत चान्स, कारण मला माझी फिगर मेंटेन ठेवायची आहे. मला माझं सौंदर्य टिकवायचंय आणि मला यापुढे या गोष्टीवर चर्चा नकोय. पण ते सगळं होईल.